डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। डॉक्टर घैसास यांच्यावर हलगर्जीपणा केल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या महिलेच्या मृत्यू प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आलाय। या दुसऱ्या अहवालात डॉक्टर घैसास हे दोषी असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर डॉक्टर घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। तर याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। अखेर डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झालाय, काय सांगाल, कुठल्या कलमान्वये आणि कुठल्या रिपोर्टनुसार? आपल्याकडे जी घटना झाली मंगेशकर हॉस्पिटलला, त्या ठिकाणी त्यांच्या नातलगाच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन अलंकार या ठिकाणी चौकशी सुरू होती। चौकशीचा सर्व अहवाल आपण जी शासनाची GR आहे 2014चा, त्याप्रमाणे ते सर्व ओपिनियनसाठी आपण BJ मेडिकल कॉलेजला पाठवलं होतं। त्यांच्या ओपिनियननुसार आज डॉक्टर सुश्रुत घैसास जे त्या ठिकाणी काम करत होते, त्यांचा हलगर्जीपणा व निष्काळजीपणा या ठिकाणी झालेला होता। त्यांचा तो अहवाल आल्यानंतर आपण त्यांच्या अहवालावरून डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती BNS भारतीय न्याय संहिता कलम 106(1) नुसार त्यांच्यावरती तो गुन्हा दाखल केलेला आहे। या गुन्ह्यानंतर अटक होणार की नाही? आता सध्या तपास हा प्रायमरी स्टेजला आहे। आज FIR रजिस्टर झालेले आहे। ज्या पुढच्या कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या सर्व प्रक्रिया ज्या आहेत आवश्यक प्रक्रिया त्या पोलीस त्या कायद्याप्रमाणे पार पाडतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, J मीडिया, पुणे।